मित्रांनो कसं वाटलं आपला व्हिडिओ? तर हापूस आंबा, रत्नागिरी हापूस आंबा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. हे कुठले तयार आहेत का? तयार आहे, आता तयार झाला आहे. हे बघा तयार आंबे झालेले आहेत ते. आणि हे पण नाही कौलं आहे ना. कौलं आहे. तर मित्रांनो हे आंब्याचा देठ आहे ना, हे इथे इथे ते आतमध्ये गेले असतं पाहिजे इथे हां आंब्याचा. हां तर हे अजून एक 5-6 दिवस टाईम आहे यांना होण्यासाठी. हो आणि बघा हे झालेलं आहे पूर्ण. बघा याचं देठ आतमध्ये गेलेलं आहे हां. ते. हा पुढचा पण हे पण तयार झालेलं आहे. उलट पडलाय, तयार झालाय. हां खूप उलटा आंबा झाला, त्याचा डेट आत गेला का तयार होतो. अच्छा हां. मग तुम्ही इथे कसे काय आम्ही राखवली म्हणजे पगारवरती की पगारवरती नाही, आम्हाला दिवस मजुरी आहेत. हां कसे मजुरी किती? मला 400 आहे, बायकोला 300 आहे. अच्छा. आणि पोरगीला काय नाही? पोरगीला काय नाही. पोरगी शाळेत जाते की नाही? ही पोरगीची माझी पोरगी. पोरगीची पोरगी का? आणि ती ही माझी. अच्छा हां. इथे चाय बनवायची ते आहे. आणि बघा यांनी काजूच्या बिया काढलेल्या आहेत. त्या वांडराई तिकडे पाडले त्या खालती. अच्छा हां. ते आणले विचून. ते कालवं आहेत बघा. कालवं आणते तिथे. आमच्याकडे खाजन आहे खारी, तिथे कालवं भेटतात. ते कालवं आणून ठेवली आहेत. हे बघा त्यांची कशी झोपडी बनवली आहे राहायला त्याने. बघा ते हे लाकडं हे लावून हे बघा माती असे केलं, प्लास्टर केलं मातीचं त्याने. आता कुठं पाठवलं व्हिडिओ? हां हे आपण हे बघा आतमध्ये त्यांचं सो जेवणाचं साहित्य आहे. हा किचन. आतमध्ये जा. हा त्यांचा किचन आहे बघा मित्रांनो. आणि हे हॉल आहे. हॉल आहे. हां हॉल आहे, रूम आहे. हे कपडे वगैरे आहेत त्यांचे. हे आता आंबे संपेपर्यंत हे लोक राखण करतील. आणि आंबे संपल्यानंतर मग गावी जाणार मुंबईला. मुंबईला कुठे जाता तुम्ही? वाडा. पालघर जिल्हा. वाडा. पालघर. अच्छा हां. वाड्यामध्ये जातो बघा. आपण मित्रांनो मुंबईला जातो नोकरी करण्यासाठी. आणि हे मुंबईवरून गावी आलेत. हे दिसतोय ते रायवळ आहे ना. हे रायवल आहे. हा रायवल आहे, तिकडचा कलम आहे. हां बघा मित्रांनो हे रायवळ आहे, पण याचा आंबा एकदम जबरदस्त गोड असतो. हा रायवल आहे, हे. कलमासारखा आहे. बघा कलमासारखं सेम आहे. हापूस आंब्यासारखंच दिसतो. हे बघा हे पण तयार झालेलं आहे आंबा. हे बघा याचा देठ खाली गेलेला आहे. हे बघा इथून. आणि हा बघा हा थोडा कौला आहे. याला थोडे दिवस टाईम लागेल व्हायला. हा कुत्रा त्यांचं आहे तिथं. येऊ कुत्रा आहे. तेव्हा सर्व मोठी आंब्याची बाग आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता. हे पायरी आहे ना. हा हे बघा पायरी. ते पण फुल तयार झालेलं आहे. हे बघा पायरी आंबा. हे फुल तयार झालेले आहेत आंबे दोन्ही पण. आणि हे सावलीमध्ये आंबे आहेत. हे सावलीमध्ये असल्यामुळे त्यांना कलर वगैरे येत नाही आहे. उन्हामध्ये असतात ते आंबे लाल पिवळे होतात. पायरीला लाल कलर येतो. हां पायरीला लाल कलर येतो. लाल पिवळा पण असतो ना. हा हापूस आहे इकडे आतमध्ये. बघा हे बघा हापूस आहे. हे पण बघा आंबा कसं एकदम फुल तयार झाला आहे. आणि तुम्हाला मुंबईमध्ये जे मित्रांनो हे मुंबईमध्ये जे तुम्हाला भेटतात ते पावडरमध्ये कवळे आंबे काढून बघा हे असे ह्या टाईपचे आंबे काढून पावडरमध्ये त्यांना पिकवली जातो. नाही आता हे 8 दिवसात काढायला सुरुवात. आणि हे कोकणामध्ये काय तुम्हाला ओरिजिनल आंबे भेटतात. आणि काय त्याच्यामध्ये मिक्सिंग वगैरे काहीच नसतं. पावडर वगैरे पिकवत नाही. ओरिजिनल आंबा भेटतो इथे. अख्खा तयार झालेला आंबा भेटणार. हे काय फूल तयार झाल्याशिवाय ते लोक काढत नाही. आहे ना बरोबर आहे. पिकून पडल्या पाहिजे आंबा. बुडाखाली 1-2 पिकून पडल्यानंतर हां मालक येऊन काढणार. आता तयार झालाय आंबा. अच्छा हां. मालक कुठले तुमचे? बाणकोटचे ना? नाही मांदिवलीतले. हां मांदिवली मुन्नाफ सेठ. दिलदार शेठ. हां
मुनाफ त्यांचा भाऊ आहे ना. काय तेवढं माहित नाही आम्हाला. हा चला मग मित्रांनो, आता मी माझ्या कंपाऊंडमध्ये जातो तिकडे. माझी आंब्याची बाग आहे तिकडे मी जातो आता. तुमचा कंपनी आहे हो पण वरती? हा पण आंबे झालेत का माहिती नाही. मोर आला होता 2 महिन्यापूर्वी मी आलो होतो ना, हा. तेव्हा मोर होता. आता आंबे आहेत की माहिती नाही. असतील ना. आता दाखवले कोण होता? कोण नाही. कोण नाही. वांद्र काय माहिती. हा, सकाळीच मुंबईवरून आलो. हा. वांद्र आता काय बघतो किती भेटते तेवढी घेऊन जायचं, नाही तर मग काय हा, नाही. बरोबर. आता ते पाहिजे तुम्हाला एक पण आवाज येत होता. हा तो गेला तिकडे. ते आता इकडे म्हणजे काय वांद्र पण आणि चोर लोक पण ना. हो. आता त्याच्यामुळे. परवा केलशीतली 2 होड्या भरून पोरं आली होती अच्छा. हा केलशी गावातनं. हा मी तिकडे खाली 5:30च्या दरम्यान मी खाली बसलेला होता ना. हा मला आले काका, बोलतो काय करताव? हा. अरे बसलो इथं. तो बोलतो टाइम झाला घरी जावा. मी इथला राखवली आहे, मी कसं घरी जाणार, त्याला इथंच बरोबर. राहतो. हा तर मित्रांनो, इथे खाली इथे खाडी आहे. ते तिकडच्या पलीकडची लोक आहेत. तर ती लोक आहे ना होडीने येतात रात्रीच्या टायमाला बॅटरी घेऊन आणि आंबे इकडून चोरून घेऊन जातात. म्हणून यांना इकडे राखण एकदम कडक ठेवावं लागतं. रात्रभर ते फिरत असतात. कमी राहता. इकडे गावात बंदूक शेजारी बिंदूक घेऊन फिरत राहतो. हा बंदूक वगैरे घेऊन फिरत असतात हे. हा चला मग माती तिकडे जाऊन बघतो. चला तर मित्रांनो, कसं तेव्हा मित्रांनो किती आंबे झाले त्याच्यावरती. एक 8-1 दिवसांनी बघा, ह्यांचा उन्हामध्ये असल्यामुळे तुम्हाला कदर वाटतोय, पण ते कोवले आहेत आंबे अजून सगळे. हे 8 दिवसांनी तुम्हाला काढायला मिळणार आहेत आपल्याला. बघा हा आमचा रुंद आहे. आता 12वीची परीक्षा देऊन आला इकडे. आता बघा तो पण एकदम हे आपण आता बघितले कंपाऊंडमध्ये बघ बॅचके घेऊन फिरतोय. लाईक शेअर करा. लाईक शेअर कमेंट झालाच पाहिजे. हा. तेव्हा किती आंबे आहेत. ही पूर्ण आंब्याची बाग आहे मित्रांनो. आणि आपला गाव आहे सामने.